कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही ज्या घरात राहता त्या घराच्या आसपास तुम्हाला अनेक प्राणी दिसत असतील, अनेक पक्षी दिसत असतील. कुठकुठले प्राणी पाहिले आहेत तुम्ही? कोणकोणते पक्षी पाहिले आहे? पोपट, चिमणी, कावळा हे तर नक्कीच पाहिले असतील. खारुताई पण दिसली असेल तुम्हाला बरेचदा. आपली एक मैत्रीण आहे बरं का, नीना. तिच्या घरी तर पक्ष्यांसाठी एक घरटं पण तयार केलं आहे तिच्या बाबांनी. एक छोटंसं लाकडाचं घरसारखं तयार केलं आणि त्याच्यात चिमणीने आपलं घरटं केलं. त्या नीनाचीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. नीना एक अतिशय रागीट मुलगी होती. राग तर जसा तिच्या नाकावरच बसलेला असायचा. जरा काही एक गोष्ट मनाविरुद्ध झाली की हिचा आदळआपट सुरू. अगदी छोटंसं कारण पुरायचं तिला आकांड तांडव करायला. कधी आईने भाजी आवडीची नाही केली म्हणून तिच्यावर चिडायचं, कधी दादानी चिडवलं म्हणून दादासोबत भांडायचं, कधी मैत्रिणींनी एखादा तिच्या खेळण्याला हात लावला तर मैत्रिणीशी भांडायचं. असं सतत तिचं कोणा ना कोणाशी भांडण चालू असायचं. एकदा काय झालं माहिती, ती आपल्या आवडीच्या कपात आपलं आवडीचं पेय चॉकलेट शेक पीत होती. मला माहिती आहे तुम्हालाही चॉकलेट शेक खूप आवडतं. अजून कुठकुठले मिल्कशेक पिता बरं तुम्ही? आंब्याच्या दिवसांमध्ये मँगो शेक घेत असाल, पायनॅपल शेक पण प्यायले असाल, है ना? तर तसंच ती आपल्या आवडीचं चॉकलेट शेक पित होती आणि तिचा दादा आला तेवढ्यात धावत धावत आणि त्याचा थोडा धक्का लागला हिला. धक्का लागल्याबरोबर तो कप तिच्या हातातनं निसटला आणि झालं मग. सगळं दूध सांडलं तिच्या आवडीचं आणि तिने जे भांडणं सुरू केलं दादाशी, जोरात दोघांची मारापिटी सुरू झाली. आई आली धावत. आईने दोघांना सोडवलं. मग आई म्हणाली, चला तुम्हाला एक गंमत दाखवते. मग आई कुठे घेऊन गेली माहिती आहे? त्या खोलीत ज्या खोलीत एक स्क्रीन होता. त्यांच्या घरातले जे CCTV कॅमेरा आहे ना, त्यातलं दृश्य त्याच्यात दिसत होतं. आईने तो चालू केला आणि मग दाखवलं त्यांना तो क्षण ॲडजस्ट करून, ज्या वेळेला लोक भांडत होती आणि आपले ते भांडणं करतानाचे चेहरे बघून, ते मोठे मोठे डोळे, रागीट चेहरा, त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागली. अरे कसं भांडत होतो आपण, कसं दिसत होतो आपण. दादा म्हणाला, आई आपली नीना तर किती गोड दिसते ना जेव्हा ती हसते, आता बघ कशी दिसते. आता आपण असं नाही करू बघ, कधी असं नाही भांडू. आणि तेवढ्यात ते पाहता पाहता त्यांचं लक्ष त्यांच्या बाल्कनीकडे गेलं. बाल्कनीचं दृश्य तिथे दिसत होतं आणि तिथेच तिच्या बाबांनी तयार केलेलं एक छोटंसं घर चिमण्यांसाठीचं दिसलं. ते पाहिल्याबरोबर त्यांना इतकी गंमत वाटली. तिथे नुकती एक चिमणी आली होती, तिच्या तोंडात एक काडी होती, ती तिथे घरटं करत होती. आधी तर त्यांचं कधी लक्ष नव्हतं जात, पण आज आता एकदम बघितल्याबरोबर चिमणी तिथे, त्यांना इतका आनंद झाला. ते लगेच घरात गेले दोघं आणि थोडासा कापूस घेऊन आले. हे काटे टोचतील ना चिमणीला, काड्या टोचतील ना तिच्या पिल्लांना, मग त्यांच्यासाठी मऊ मऊ गादी नको का, म्हणून त्यांनी तो कापूस तिथे ठेवला आणि ते मग रोज ते घरटं कशी करते हे बघायचे. त्यांना ती खूप गंमत वाटत होती. माई म्हणाली, अरे आपण बागेत जातो ना, तिथे पण तुम्हाला अशी खूप घरटी, खूप चिमण्या पाहायला मिळतील. संध्याकाळी जरूर बघा. ते रोज संध्याकाळी घराजवळच्या बागेत जायचे, पण रोज फक्त पाळण्यावर बसणं, घसरगुंडीवर बसणं याकडेच त्यांचं लक्ष असायचं. कधी झाडांवरचे प्राणी पक्षी त्यांनी बघितलेच नव्हते. आता एकदम त्यांना वाटायला लागलं की आपण पण बघावं, अजून किती प्रकारचे पक्षी असतात. मग ते लक्ष देऊन पाहू लागले. मग त्यांना रोज वेगवेगळ्या प्रकारची घरटी दिसायची. तुम्हाला माहिती आहे का किती प्रकारची घरटी असतात? एक पक्षी असतो, तो झाडांची पाने शिवून शिवून काड्यांनी शिवतो झाडांची पाने, त्यात घरटी करतो, त्याला शिंपी पक्षी म्हणतात. आणि एक लाकूड तोड्या पक्षी असतो, त्याची चोच तर इतकी धारदार असते की तो मोठे मोठे झाडाचे फोडून तिथे तो आपले पिल्लं ठेवतो. सुगरणीचा खोपा बघितला आहे का? खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, ही एक कविता पण आहे.
खूप सुंदर असतं. तर निमुळती अशी एक त्याच्यात मार्ग निघालेला असतो पुंगीसारखा, त्यातनं पक्षी आत जातो, वर गोल असतं. कधी दिसलं तर जरूर बघा हां. आणि खारुताईला पाहिलं आहे का कधी सरसर सरसर झाडावर चढताना किंवा एखाद्या फांदीवर बसून काही खाताना? खरंच खूपच गंमत येते व ते 2 हातांनी धरते. काही पण तिला मिळालेलं एखादं नट असतं, एखादा शेंगदाणा असतो आणि ती खात असते. इतकं छान वाटतं तिची ती मान हलणं, शेपूट हलणं. जरूर बघा. तुम्हाला माहिती आहे का, आपण जिथे राहतो ते घर व्हायच्या आधी पण तिथे खूप झाडं होती. आपलं घर करायला ती झाडं पाडावी लागतात. मग आपल्या हाताने त्यांची घरटी नष्ट होतात ना, त्यांच्या राहायच्या जागेवरचा अधिकार जातो त्यांचा. मग आपल्यामुळे हे सगळं झालं तर आपण त्यांच्या राहण्याची सोय करायला पाहिजे ना. बरोबर आहे ना, पटतंय ना. आणि म्हणूनच आपण आपल्या घरात एक छोटीशी जागा चिमण्यांच्या घरट्यासाठी ठेवायलाच पाहिजे. हो, आणि एक गोष्ट तर सांगायलाच विसरली मी. ते CCTV मधले चित्र पाहताना तिच्या एक गोष्ट अजून लक्षात आली. तिच्या दादाने तिला मुद्दाम धक्का नव्हता मारला काही. खाली एक चमचा पडला होता, त्याच्यावरनं त्याचा पाय घसरला आणि म्हणून तिला धक्का लागला. मग तिला आपली चूक कळली, आपण दादाशी उगीच भांडलो. मग तिने दादाशी माफी मागितली. मग काय मुलांनो, तुम्ही पण अगदी कोणाशी पण भांडायच्या आधी किंवा कोणावर राग यायच्या आधी थोडासा विचार कराल ना, की खरंच हे भांडायचं का आपण? याचं चुकलं का? याने मुद्दाम मारलं का? किंवा कोणाच्या हातून आपलं पुस्तक फाटलं तर यांनी मुद्दाम फाडलं का? मुद्दाम याच्यावर पाणी सांडलं तर मुद्दाम सांडवलं का? की चुकून झालं? याचा विचार जरूर करायचा. आणि बागेत जाताना फक्त झोपाळ्यावर बसायचं नाही, फक्त घसरगुंडीवरच बसून परत येऊन नाही जायचं. तर आजूबाजूला कोणकोणते प्राणी दिसतात, कोणकोणते पक्षी दिसतात, हे पण जरूर बघाल हं. बरं आहे मग आता मी तुमचा निरोप घेते. बाय. पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा मारायला.